पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीम यानं 92.97 मीटरचा भाला फेकल्यामुळे भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हुकलं। पण नीरज चोप्रानं आपली सर्वोच्च आणि दमदार कामगिरी करत भालाफेक केला आणि सिल्वर मेडल मिळवलं। या दरम्यान डायमंड लीगमधून आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अरशद नदीम हा ब्रुसेल्स इथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीतून बाहेर झालाय। तर आनंदाची बातमी अशी की भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा डायमंड लीगच्या अंतिम फेरीत खेळणार आहे। ही स्पर्धा नीरज गाजवणार ही शक्यता आहे। पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अरशद नदीमनं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक नावावर केल्यानं त्यानं संपूर्ण पाकिस्तानवासियांची मनं जिंकली, पण तो आता डायमंड लीग स्पर्धेतून बाहेर पडला आहे। त्यामुळे नीरजच्या विजयी घोडदौडीतील मोठा अडसर दूर झाला आहे। झुरिच डायमंड लीग नंतर नीरजचे 14 गुण होते। या गुणांसह त्यानं चौथं स्थान पटकावलं। ग्रेनेडाचा ॲडरसन पीटर्स 29 गुणांसह अव्वल, तर जर्मनीचा जुलियन वेबर 21 गुणांसह दुसऱ्या आणि चेक प्रजासत्ताकचा जॅकॅब वडलेज 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे। नीरज डायमंड लीगमध्ये चौथ्या स्थानी जरी असला तरी त्याला पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार आहे, कारण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिथे त्याच्यासारखे दिग्गज खेळाडू गारद होत होते तेव्हा त्यानं आपला जादुई करिश्मा दाखवत रौप्य पदक पटकावलं होतं। आता या स्पर्धेत मोल्दोवाचा ॲड्रिसन मॉर्डेरे 13 गुणांसह आणि जपानचा रॉड्रिग गेनकिडीन 12 गुणांसह टॉप 6 मध्ये आहे। विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटर फेक करून सुवर्ण पदक जिंकणारा पाकिस्तानचा अरशद नदीमला या स्पर्धेत अवघे 5 गुण कमवता आले आणि तो या स्पर्धेत बाद झालाय। त्यामुळे डायमंड लीगचा विजेतापदाचा दावेदार नीरज चोप्रा असून या स्पर्धेची अंतिम फेरी 13 आणि 14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स इथे होणार आहे आणि या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर दाखवण्यात येणार आहे। हा महत्त्वपूर्ण सामना पाहायला विसरू नका।